म्हणजे तर टी शर्ट प्रोव्हाइड केलेले आहेत SK बिल्डर अँड डेव्हलपर्स घाटकोपर ईस्ट यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष आभार. सामना सुरू होत आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज शाफियान, नौशेरा फलंदाज काईस. पहिला चेंडू यावेळेस डॉट बॉल फेकतोय गोलंदाज विशाल. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळी चांगला चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शफियानच्या बॅट मध्ये येतोय पहिला ब्रँडेड चौकार. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे विशालचं. जो संघनायक आहे अनगा 11 कोलम या टीमचा मोहन राऊत यांना देखील इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. या टीम मध्ये यावेळी चांगला चेंडू ऑन साईडला चेंडू येतोय. स्क्वेअर विकेट खेळला. एक धाव तर कंप्लीट केली. चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीप मध्ये. तेवढीच चांगली फेकी होती. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती आहेत RCC राया बी या टीमची. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना सुरू आहे. आपल्या व्यासपीठावरती रुपेश बासरे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आपल्या व्यासपीठावरती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत रेवती या गावचे. यावीस क्लीन बोल्ड फलंदाज बाद. यू मिस आय डेफिनेटली. अजून एक धक्का बसतोय. पहिला मोठा धक्का बसलाय तो म्हणजेच RCC राया बी या टीमला. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी आपण नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल मानिवली विपक्ष आई गावदेवी मामनोली या दोन टीम मध्ये. स्ट्रायकिंग फलंदाज फैजान आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी होते. डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू फेकला जातोय. अप्रतिम गोलंदाजी विशाल आपल्या टीमसाठी करतोय. संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय आणि 55 वाईटचा येतो. धावसंख्या 1 पुढे सरके 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे विशालचं. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. एक खूप चांगली वेबसाईट आपण पाहतोय क्वालिटी विथ क्लॅरिटी. जे प्रेक्षक 10 क्रिकच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला तर प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर RCC राया बी या टीमची धावसंख्या आहे 1 बाद 6 धावा. DJ
गोलंदाज सज्ज होतो या दुसऱ्या षटकामध्ये. कोलम या टीमच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी येतो गोलंदाज किशोर. स्ट्राईक इनला फलंदाज आपण पाहतो यावीस शफियान आहे. यावीस लाईन पाहावी लागेल. पंचांचा वाईटचा आहे तो धावसंख्या एकनी पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. शफियान आणि फैजान ही जोडी आपण पाहतोय यावीस मैदानावरती आहे. काहीच बाद झालाय खूप लवकर. ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकाल. कुणाल म्हात्रे, केवल म्हात्रे. यावेळी चांगला फटका आपण पाहतो. विकेट खेळलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. डीपमध्ये तेवढीच चांगली फेकी आपण पाहतोय. ऑन द स्टंप फेकी विवेक यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या एकनी पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळी दुसरं मार्गस्थ आहे गोलंदाज किशोरचं. किशोर पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक अप्रतिम गोलंदाज आहे. राईट द विकेट. यावेळी चांगला फटका आपण पाहतो. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अजून एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि सोप्पा झेल टिपलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषे लगत आणि फलंदाज बाद. फैजान बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का बसतोय RCC राया बी या टीमला. फलंदाज असं वाटलं होतं की आसिफ आहे परंतु आफिफ आहे. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती तो म्हणजेच राया बी टीमचा. 2 फलंदाज गमावलेत. शफियान आणि आफिफ ही जोडी आहे यावेळी मैदानावरती राया बी या टीमची. माझ्यासोबत योगेश मडवी सर देखील आहेत. अप्रतिम समालोचक आहेत. गेली 10 ते 12 वर्षे आपण त्यांना ऐकतोय. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये समालोचन त्यांचं ऐकत असतो. रायगड विभागामध्ये अतिशय सुपरिचित समालोचक आहेत. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु लाईन चुकीची आहे. 55 वाईटचे तो धावसंख्या एकने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज किशोर. यावेळी चांगला फटका आपण पाहतो. क्रिकेटचा देखणा फटका, सेफ फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार.
गोलंदाजी पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. निघाली आई माऊलीची पलकी. सामना आहे अप्रतिम सुरुवात केली. राया बी या टीमने पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय तब्बल 22 धावेंचं षटक फेकले गोलंदाज किशोरने. पुणे ते गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय विशाल. सेकंड स्पेलमध्ये ज्या विशालने पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या तोच येतो विशाल हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज आफिफ आहे. आफिफ आणि शफियान ही जोडी आपण पाहतोय यावेळी मैदानावरती आहे राया बी या टीमची. 5 षटकांचा सामना आहे. SK बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून टी शर्ट आपण पाहतोय प्रोव्हाइड केलेले आहेत RCC राया बी या टीमसाठी. SK बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचे देखील विशेष आभार. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु पंचांचा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 धावा धावफलकावरती आहेत. यापुढील सामना असेल मानिवली विपक्ष गावदेवी मामनोली या दोन टीममध्ये दोन्ही संघाची संगणकाने विनंती असेल टॉससाठी या. यावेळी चांगला फटका आपण पाहतो. स्क्वेअर कटचा हा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे सतीश. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप मध्ये होत आहे आणि या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. 1 रन शॉट आहे त्यामुळे 1च धाव मिळते. या चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. ऋषी देसाई सर आणि बाला इकारे सर हे 2 ऑफिशियल पंच आहेत या सामन्यासाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला फटका आपण पाहतो. ऑफ्टरचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. 1 धाव तर कंप्लीट केली. चांगले क्षेत्ररक्षण डीपमध्ये होत आहे. तेवढीच चांगली फेकी होती. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 31. 31 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज सलामीचा फलंदाज शफियान ऑन स्ट्राईक. अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय. आपटीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन क्रिकेटची मानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर कंप्लीट केली आहे आणि पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. लॉंग ऑफमध्ये होत आहे. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळी 33 सुरू आहे. विशालने ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतो विशाल. यावेळी फुल टॉस चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही. स्क्वेअर विकेट केला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग मध्ये होत आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती. 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 23 सुरू आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. स्ट्रॉंग अपील केली आहे. डॉट बॉलची समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी. मॅग्निफिसंट गोलंदाजी आपण पाहतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज विशाल. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. विशालची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या विशालसाठी. आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीने 33 धावा धावफलकावरती अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज विशालने आणि पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय अनगा 11 कोलम या टीमला. या सामन्यामध्ये 2 षटकं हाताळलीत गोलंदाज विशालने आणि 11 धावा खर्च करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे विशालने. डीजे Sandy in the mix.
क्षणचित्र त्यांच्या माध्यमातून टिपली जात आहेत आणि ही स्पर्धा ग्लोबल बनवण्याचं काम 10 क्रिक्सच्या माध्यमातून केलं जात आहे. 10 क्रिक्सचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि या विभागामध्ये सातत्याने त्यांना आपण पाहत असतो. कल्याण ग्रामीण असेल, मुरबाड असेल, शहापूर असेल, या विभागामध्ये त्यांना आपण नेहमीच पाहत असतो. अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 33. कुणालदादा म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती येतोय अनिकेत. तर यापुढील सामना असेल आई गावदेवी मामनोली विपक्ष ओमसाई मानिवली. या दोन टीममध्ये दोन्ही संघनायक टॉससाठी यायचा आहे. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी. यापुढील सामने हे 4-4 षटकांचे असतील. गोलंदाज अनिकेत सज्ज होतोय. यावेळी चौथ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज अफीफ आहे ओव्हर द विकेट. यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला एक धाव तर कंप्लीट केली. चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप कव्हरमध्ये होत आहे. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावरती. अनगा 11 कोळम विपक्ष RCC राया बी. हा सामना सुरू आहे. बिग फाईट मॅच आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. 8 दिग्गज संघ आपण पाहतोय. कालचा दिवस गाजवलाय रायते 11 रायते या टीमने आणि तो संघ दाखल झालाय टॉप 5 मध्ये. त्या टीमला देखील संध्याकाळी आपण पाहू शकाल. यावेळी चांगला फटका आपण पाहतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एक धाव कंप्लीट आणि एकापेक्षा जास्त नसेल कारण की खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तेवढीच चांगली फेकी होते आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. 35 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धाव बनवल्या होत्या आणि षटक क्रमांक 4 सुरू आहे. एका धावेसाठी संघर्ष करतोय या मैदानावरती आपण पाहतोय RCC राया बी या टीमला. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर 1 चेंडू फेकला होता गोलंदाज अनिकेतने आणि डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे 35 धावा धावफलकावरती. ज्याप्रमाणे सुलतान कुंगले यांनी सांगितलं होतं की 70 ते 80 धाव बनवण्याचा प्रयत्न आहे परंतु यावेळीस आपण पाहतोय थोडंसं अपयश आलंय. ते म्हणजे फलंदाजांना संघर्ष करतोय तो म्हणजेच RCC राया बी हा संघ. यावी चांगला फटका आपण पाहतोय. शॉर्ट आर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल अफीफच्या बॅट मध्ये येतोय पहिला ब्लास्ट षटकार. मॅच धावसंख्या आहे धावफलकावरती 41. इनिंग संपल्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत आणि एक विशेष सन्मान देखील करणार आहोत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रुपेश बासरे साहेबांचं. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होती परंतु पंचांचे इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 42 धावा धावफलकावरती आहेत. रुपेश बासरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे ती म्हणजेच रेवती ग्रामपंचायत सदस्यपदी. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंगला फलंदाज आफिफ. या 20वी चीट क्या बात आहे. सुरेख टायमिंग आपण पाहतोय आणि चेंडू जातोय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. सिक्स 46 धावा.
या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पहिले 3 चेंडू खूप चांगले फेकले होते अनिकेतने आणि त्यानंतर आपण पाहतोय षटकार वाईट आणि चौकार आलाय. त्यामुळे आतापर्यंत या षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 13 धावा खर्च करतोय गोलंदाज अनिकेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय परंतु फटका फसलाय आणि चेंडू पडतो नो मॅन्स लँड झोन मध्ये. तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00च्या सरासरीने 48 धावा धावफलकावरती RCC राया बी या टीमची. तर पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी येतो गोलंदाज विवेक. अप्रतिम क्षेत्ररक्षक देखील आहे. विवेक येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. कॅप आपण शरीराला परिधान करायचे आहे. विवेकला विनंती असेल. बाळा इकारे सर हे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. एक लेजंड क्रिकेटर आहेत. एक काळ गाजवला. बाळासरांनी देखील अनेक क्रिकेटची मैदानं गाजवलीत. आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय 20 शफियान आहे. खूप चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय कारण की कैस आणि फैजान खूप लवकर बाद झाले होते. त्यानंतर आपण पाहतोय संघाला सावरण्याचं काम केलंय या 2 फलंदाजांनी अफीफ आणि शफियान. यावेळी चांगला चेंडू धावाची संधी असेल आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 49 49 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संघांकडे एक रिव्ह्यू देखील आहे प्रत्येक इनिंगसाठी. रनआउट आणि बिमर चेंडू चेक करण्यासाठी. जर तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर कंटिन्यू असेल त्या इनिंगमध्ये. प्रत्येक इनिंगसाठी प्रत्येक संघाकडे एक रिव्ह्यू असेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 49. एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. सुरेख टायमिंग आणि चेंडू जातोय. विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये. षटकार. कंप्लीट. 55 धावा धावफलकावरती राया बी या टीमची. ज्याप्रमाणे कल्याण ग्रामीण मध्ये राया ए संघ आहे त्याचप्रमाणे आपण पाहतोय हा राया बी संघ खूप चांगला खेळ करतोय या आपटीकर चषकामध्ये. नवोदित संघ आहे. गोलंदाज विवेक. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. मिस टायमिंग आहे. विवेक जज करतोय पण चेंडू पडतो नो मॅन्स लँड झोन मध्ये. तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 57 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचा मार्गस्थ आहे. अंतिम षटक स्लोग ओव्हरचं हे षटक सुरू आहे. गोलंदाज विवेक. तर दोन्ही संघांना एक टॉससाठी यायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. आई गावदेवी मामनोली विपक्ष ओमसाई मानिवली या 2 टीममध्ये. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. गॅपमध्ये चेंडू आहे. चांगले क्षेत्रक्षक सतीश यांचं. 2 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 59 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. खूप चांगली धावसंख्या बनवली. एक फायटिंग स्कोर उभा केलाय या मैदानावरती. तो म्हणजेच RCC राया बी या टीमने आजचा दिवस गाजवलाय. सर्वच फलंदाजांनी कालचा दिवस गाजवला होता गोलंदाजांनी. आणि आज आपण जर पाहिलं गेलं तर चौकार षटकारांची आतिषबाजी झाली आहे या मैदानावरती. चौकार षटकारांचा अक्षरशः पाऊस पडलाय आजच्या दिवसामध्ये. कारण की मामनोली या टीमच्या माध्यमातून 107 धावा आपण पाहिल्या.
यावेळी मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल ड्रॉप होतोय. एकदा मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 60 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 60 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी विवेक करतोय, तेवढीच चांगली फलंदाजी शफियान आणि आफिफने केली आहे या मैदानावरती. खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे ती म्हणजेच या सामन्यामध्ये. अंतिम चेंडू शिल्लक. सलामीचा फलंदाज शफियान ऑन स्ट्राईक. यावी सुपर स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे मायटी ह्यूज मॅक्सिमम षटकार आणि पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर RCC राया बी या टीमची धावसंख्या आहे 66 आणि 67 धावांचं लक्ष ठेवलंय राया बी या टीमने अनगा 11 कोळम या संघासमोर. मामनोली या टीमचे देखील संगणक घ्यायचा आहे. यांच्याकडे आहे आणि आता मात्र सेकंड इनिंगला सुरुवात केलेली आहे कारण की राजकीय क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे आणि बिनविरोध सदस्यपदी देखील निवड झालेली आहे आणि पुढील वाटचालीसाठी रुपेश बासरे यांना लाख लाख शुभेच्छा असतील. तर 4 षटकांचा सामना असेल ओमसाई मानिवली विपक्ष आई गावदेवी मामनोली या 2 टीममध्ये. आणि टॉस जिंकलाय ओमसाई मानिवली या टीमने. विशाल निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. समोरचा संघ आपण पाहतोय मामनोली हा संघ आहे ज्या टीमने पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 107 धाव बनवल्या होत्या. तर या टीमला किती धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तर शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. तर आपल्यासोबत देखील मामनोली या टीमचे संघनायक आहेत, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आणि टॉस बॉक्समधून माहिती दे टॉस जिंकलेला आहे मानिवली या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ सिद्धी करवले गावचा एक बुलंद आवाज योगेश मडवी सर. हेलो, थैंक यू सो मच रोशन संते. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत है दोस्तों. चलते मैदान के ऊपर एक बेहतरीन मुकाबला होगा 2 बड़ी टीमों के बीच में. एक तरफ राया टीम, आप देख सकते हैं राया 11 RCC राया वो वर्सेस अनगा 11 कोलम के बीच मुकाबला. बात करेंगे राया टीम की बल्लेबाजी जिन्होंने 66 रन बनाए, 67 रनों का लक्ष्य रखा इस मैदान के ऊपर.
तो दोनों टीम को शुभकामनाएं। डीजे मास्टर थोड़ा सा आवाज बढ़ाए। दोनों टीम को शुभकामनाएं। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम और बेहतरीन मुकाबला जरूर देखने को मिलेगा। अब तक 3 मुकाबले दोस्तों एक तरफ पे देखने को मिले। इस मुकाबले की हम बात करेंगे तो ये मुकाबला बेहतरीन होगा क्योंकि दोनों टीमें तगड़ी ताकतवर है। 66 रन बनाकर 67 रनों का एक बड़ा लक्ष्य बेड़ा पर खड़ा कर दिया। इस मुकाबले में इस टीम के सामने राया टीम ने तो बिल्कुल यहाँ पर कोलम टीम की सलामी जोड़ी जाती हुई मैदान के ऊपर 2 सलामी भी बल्लेबाज मोहन और विवेक की सलामी जोड़ी मैदान के ऊपर आती हुई यहाँ पर कोलम टीम की ओर से जो सलामी जोड़ी पहुंची है 67 रनों का बड़ा टारगेट मैदान के ऊपर। दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ यह मुकाबला। तो ग्रामपंचायत सदस्य रुपेशजी बासरे साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत। नवनिर्वाचित आत्ताच त्यांची निवड झाली आहे आणि त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून। तो दोस्तों चलते मैदान के ऊपर, गेम ऑन, लेट्स प्ले। पहली गेंद हवा में खेला और जब तक खिलाड़ी दौड़कर गेंद को उठाए तब तक मौका बना बल्लेबाज के पास 1 रन लेने का। 1 रन से खाता खोला बल्लेबाज ने टीम का और खुद का खाता खोलते हुए मैदान के ऊपर 1 रन से टीम की टोटल बनी है 67 रनों का बड़ा टारगेट मैदान के ऊपर है जीतने के लिए 5 ओवर में। तर या व्यासपीठावरती सन्मान होता आमच्या रुपेश साहेबांचा। नवनिर्वाचित सदस्य आता त्यांची निवड झाली आणि आपण त्यांना शुभेच्छा देऊया। तर पूर्ण कमिटीद्वारे देखील त्यांना पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतोय। त्यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये शाल आणि या स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान। विवेक के बल्ले से ये चौका और चौके के साथ टीम की टोटल बनी है 5 के ऊपर। जीतने के लिए 13.40 की औसत से रन बटोरने मैदान के ऊपर। इस बार भी बड़े स्ट्रोक की तलाश में थे और गेंद वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ जब तक गेंद को रोके बेगे और बल्लेबाज के पास मौका था। ये 4 रन, अंपायर सिग्नल 4 रन। बिल्कुल जो फील्डर थे अपने आप को नहीं रोक पाए। गेंद हाथ में मिलने के बाद जो उनका पैर था बिल्कुल बाउंड्री लाइन को छू गया और यहां से 4 रन मिलते हुए और इस 4 रन से टीम आगे बढ़ती हुई 9 रन बगैर विकेट के नुकसान पर। पहला पावर प्ले 13.40 की औसत बरकरार रखनी है। उम्दा स्ट्रोक, ओवर पिच गेंद और सीधे फेंक दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। बिग सिक्सर। छक्के के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 15 के ऊपर। क्या कमाल की क्रिकेट है। वो दोनों टीमें तगड़ी और ताकतवर है। इतने आसानी के साथ हार नहीं मानेगी तो मुकाबला भी बेहतरीन देखने को मिलेगा। तर कमलाकर वेरले यांच्याकडनं प्राइज आहे। तर आपण पाहतो कटआउट कमलाकर वेरले यांचं कटआउट तुम्ही पाहता आणि त्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला बॉल तर प्राइज असेल 500 रुपयाचं आणि इथे खेळाडू बाद होत आहे। विकेट का पतंग जिस बल्लेबाज की हम बात कर रहे थे अपने को नहीं रोक पाए। पहला विकेट का पतंग होता हुआ टीम को लगता हुआ झटका। मोहन मैदान से बाहर हो चुके। टीम की टोटल बनी इस समय पहला ओवर समाप्त होने के बाद टोटल स्कोर बना 16 रन बने। 1 विकेट के नुकसान पर प्रति ओवर 13.40 की औसत बरकरार रखनी है और पहले ओवर में दमखम दिखाते हुए शानदार शुरुआत मैदान के ऊपर की इस टीम ने, जिस टीम के सामने दोस्तों 67 रनों का लक्ष्य रखा है और अब तक टीम ने 16 रन बनाए पहले पावर प्ले में। सेकेंड ओवर गेंदबाजी के लिए तैयार। पहला पावर प्ले में
ताबिश। तो गेंदबाज ताबिश और सेकेंड पावर प्ले आप देख सकते हैं 3 खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर है, एक खिलाड़ी आप देख सकते हैं स्क्वायर लेग के ऊपर है, एक खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑन और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ के ऊपर है। ऐसे 3 खिलाड़ी आप देख सकते हैं जो बाउंड्री लाइन के ऊपर है। बिल्कुल इस पावर प्ले में ये फील्ड की विवरचना है और 30 गज घेरे के अंदर आप देख सकते हैं गेंदबाज और विकेट कीपर मिलकर 8 खिलाड़ी है 30 गज घेरे के अंदर। एक खिलाड़ी शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन, उसी के साथ शॉर्ट एक्स्ट्रा कवर पॉइंट और शॉर्ट थर्ड मैन और शॉर्ट फाइन लेग। हल्के हाथों से खेलना चाहते थे, बिल्कुल बेहतरीन डिलीवरी, पहली गेंद डॉट आती हुई। टीम की टोटल 16 रन 1 विकेट के नुकसान पर। एक बेहतरीन मुकाबला जरूर देख रहे हैं आप हमारे मैदान के ऊपर। जो मुकाबला आखिरी मुकाबला पहले दौर का आरसीसी राया ब वर्सेस अनगा 11 कोलम, टीम के सामने है 67 रनों का लक्ष्य। शॉर्ट गेंद और इसे पुल कर दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से सीधे 6 रन। टीम की टोटल आगे बढ़ती हुई 22 के ऊपर। बिल्कुल बेहतरीन मुकाबला जरूर देख रहे हैं। पावर प्ले का भरपूर फायदा उठाया। पहले पावर प्ले में 16 बने, इस पावर प्ले में अब तक 2 गेंद में 6 बने, तो कुल मिलाकर यहां से कोलम टीम का टोटल बना इस समय 22 रन 1 विकेट के नुकसान पर। दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ यह रंगीन मुकाबला, यह अच्छी स्ट्रोक गैप में सीधे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर और एक खूबसूरत चौका। राजू पाटील आला नवस राज साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस होती त्यांच्या गावागावात एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा। तो इस चौके के साथ टीम आगे बढ़ती हुई धीरे धीरे हम देख रहे हैं 26 के ऊपर पहुंची है। बेहतरीन प्रदर्शन, दोनों टीमें तगड़ी है, दोनों टीमें ताकतवर है एक दूसरे के सामने। एक जाबाज तो दूसरी तरफ है जिगरबाज। जाबाज बनाम जिगरबाज के बीच चलता हुआ दोपहर की धूप में ये एक कश्मकश भरा मुकाबला, बिल्कुल एक बेहतरीन मुकाबला। यॉर्कलैंड की गेंद सामने खेला, कारपेट ड्राइव गैप में खेला और इस बार गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर और एक खूबसूरत चौका आता हुआ बल्लेबाज विवेक के बल्ले से। चौके और 2 छक्के इस बल्लेबाज ने दागे। टीम की टोटल पहुंची इस समय 30 के ऊपर। अब जीतने के लिए 30 रन की आवश्यकता है बची हुई गेंदों के ऊपर। आक्रामक ये बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर। फिर एक बार बेहतरीन स्ट्रोक वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। यस इज दैट इज अ मैसिव लॉन्ग बिग वे 6 रन। की पारी विवेक की सराहना करनी बनेगी। बिल्कुल एक उम्दा पारी खेलते हुए अपनी टीम के लिए और टीम की टोटल पहुंची 36 के ऊपर 31 रन की आवश्यकता। तो इस बार डायरेक्ट हिट की कोशिश की थी। ओवर नंबर सेकेंड पावर प्ले समाप्त हुआ और 36 रन बने। अभी भी 31 रन की आवश्यकता है बची भी 18 गेंदों के ऊपर। 2 ओवर का खेल यहां से समाप्त हुआ और अनगा 11 कोलम टीम की टोटल बनी है 36 और जीतने के लिए अब 18 गेंदें बची है 31 रन की आवश्यकता।
बाद यहां से टीम की टोटल की बात करेंगे तो हम टोटल स्कोर बन चुका है 36 रन। जीतने के लिए 31 रन की आवश्यकता। कड़ी धूप में चलता हुआ यह मुकाबला दोस्तों दोपहर की कड़ी धूप है। स्प्रे यस तो बिल्कुल दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ मुकाबला। टेम्परेचर आप देख सकते हैं, तापमान 32°C कड़ी धूप में चलता हुआ मुकाबला। जैसी शाम होगी 4 या 5 बजे तब्दीली होगी तापमान में, वहां तापमान आएगा 26 या 27°, तो मुकाबला और बेहतरीन देखने को मिलेगा। अब टीम की टोटल बनी है 2 ओवर में 36, तो अभी भी 31 रन की आवश्यकता। डीजे कोलम टीम के बल्लेबाज, मगर आने वाली 3 ओवर किस तरह से होगी। 18 गेंद 31 रन की आवश्यकता। यह गेंद पड़ने के बाद अंपायर डिसीजन वाइड बॉल। अंपायर की भूमिका निभा रहे हमारे मेन अंपायर बालाइकर सर, जो अंपायर की भूमिका निभा रहे हैं, और दूसरे अंपायर हमारे ऋषि सर, जो लेग अंपायर की भूमिका निभा रहे हैं। दोनों का हम सराहना करेंगे, बेहतरीन अंपायर की भूमिका निभा रहे हैं। इस बार लप किया गेंद को, सीधे फेंक दिया डीप मिड विकेट के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर, और एक खूबसूरत छक्का। थैंक यू। टीम की टोटल है 44 रन। तो आप जीतने के लिए मैदान के ऊपर अभी भी, इस मैदान के ऊपर हम बात करेंगे तो जीतने के लिए अभी भी 23 रन की आवश्यकता है। 44 रन बने और 23 रन की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। तो टीम की टोटल है 43 रन, जीतने के लिए 24 रन की आवश्यकता है। और इस बार गेंद गई लॉन्ग लेग की तरफ, ये और एक खूबसूरत चौका आता हुआ। इस चौके ने पूरी तरह से कोल्लम टीम को मजबूती दी है, और ये मुकाबला अब पूरी तरह से मजबूत होता हुआ इस टीम के। और चौके के साथ टीम की टोटल बनी है इस समय 47 के ऊपर। अब चाहिए मैदान के ऊपर केवल, अब जीतने के लिए चाहिए 20 रन की आवश्यकता। इस मुकाबले में तो बिल्कुल मजबूत स्थिति प्राप्त की है कोलम टीम ने। राय टीम की बल्लेबाजी बेहतरीन थी, उनकी गेंदबाजी नहीं चल पाई, और बिल्कुल अब उनके ऊपर आक्रमण करते हुए 47 रन, तीसरा ओवर प्रगति पर है। गेंदें फेंकी है केवल 3, यानी कि 15 गेंदें बची है, और जीतने के लिए 20 रन की आवश्यकता। ये बेहतरीन गेंद थी, बिल्कुल यहाँ पर सामने की तरफ खेलना चाहते थे, जब तक गेंद को रोके फेंके बल्लेबाज के पास मौका था केवल 1 रन का, और इस 1 रन के साथ टीम पहुंची 48 के ऊपर। तो अब चाहिए मैदान के ऊपर 19 रन, 14 गेंदे 19 रन। ये बाजी अब पूरी तरह से कोलम टीम के पक्ष में मजबूत हो चुकी है। अब यहां से मुकाबले में पलटवार करना है तो 1-2 विकेट और ज्यादा से ज्यादा डॉट गेंदें फेंकनी होंगी राया टीम के गेंदबाजों को। बेहतरीन गेंद थी, बिल्कुल यहां पर स्क्वायर लेग की तरफ खेला है। यहां पर 1 रन की कोशिश की तो वहां पर थोड़ी सी मिसफील्ड देखने को मिली, और जब तक 2 रन भी पूरे हुए, सिंगल डबल के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 2 रन का इजाफा। टीम की टोटल बढ़ती हुई इस समय 50 रन बने हैं। तो अब 17 रन की आवश्यकता है 13 गेंदों के ऊपर। कमाल की पारी खेली दोनों बल्लेबाजों ने।
शॉट एंड पुल करना चाहते हैं, विकेट मिल सकती है और कैच ड्रॉप हुई। ये किस्मत साथ नहीं दे पा रही है राया टीम के। बिल्कुल यहाँ पर एक आसान सा कैच था, वो भी ड्रॉप हो चुका है। यानी कि बल्लेबाज विवेक को जीवनदान मिला। जिस बल्लेबाज ने पूरी तरह से इस मुकाबले का नक्शा बदला है। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 51 बने। अब जीतने के लिए चाहिए 12 गेंद 16 रन की आवश्यकता। इस टीम ने 17.00 की औसत बरकरार रखते हुए 51 रन बनाए। अब जीतने के लिए 12 गेंद में उसी टीम को 16 रन की आवश्यकता। 8.00 की औसत बरकरार रखनी है, मगर अभी भी कुछ बिगड़ा नहीं है। अभी भी मुकाबले में वापसी कर सकती है राया टीम। आने वाला ओवर अच्छा फेंकते हैं, आने वाले ओवर में 1-2 झटके देते हैं तो इस मुकाबले में जरूर वापसी होगी राया टीम की। मगर आने वाले ओवर में गेंदबाज को अग्नि परीक्षा देनी होगी, और यदि अग्नि परीक्षा पास होते हैं ये गेंदबाज तो ये मुकाबला जीतने का सपना राया टीम मैदान के ऊपर रख सकती है। राया वर्सेस कोलम के बीच मुकाबला। इसी विभाग की दोनों तगड़ी ताकतवर टीमें एक दूसरे के सामने हैं, तो बिल्कुल अब जीतने के लिए अभी भी चाहिए मैदान के ऊपर आने वाली गेंदों के ऊपर 12 गेंदों में 16 रन की आवश्यकता। यह मुकाबला थोड़ा सा आसान बना है इस समय कोलम टीम के लिए, क्योंकि उनके दोनों बल्लेबाज तगड़ी बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के ऊपर। चलो अंपायर मुकाबला शुरू करें। गेंदबाज चौथा ओवर जो निर्णायक रहेगा इस मुकाबले का टर्निंग पॉइंट ओवर है। सुल्तान की पहली गेंद ऑप्शन के बाहर। ऐसी गेंदें होगी तो बिल्कुल मुकाबला जीत नहीं पाएंगे, क्योंकि अतिरिक्त रनों के ऊपर आपको अंकुश लगाना है इस मुकाबले में, इस ओवर में, तो जाकर अपने टीम को मजबूती मिल सकती है। सुल्तान, और बिल्कुल सुल्तान इस समय गेंदबाजी के लिए तैयार। यह अच्छी गेंद सामने की तरफ गेंद खेला है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, नजदीकी खिलाड़ी नहीं है, तब तक बल्लेबाजों के पास मौका था 2 रन लेने का, और इस 2 रन के साथ टीम आगे बढ़ती हुई धीरे धीरे जीत की तरफ कदम बढ़ाती हुई टीम की टोटल बनी है 54 रन। तो अभी भी जीतने के लिए 13 रन की आवश्यकता। 11 गेंदें बची है और 13 रन की आवश्यकता। जो फासला था, जो अंतर था रन और गेंदों के बीच में, वो पूरी तरह से कम हो चुका है। अब यहां पर मुश्किलें पैदा होगी राया टीम के लिए। और इस बार उड़ाया गेंद को हवा में, खिलाड़ी मौजूद और बल्लेबाज के पारी का अंत। विवेक बैक टू द डगआउट। बिल्कुल आप कोशिश करनी होगी इस मैदान के ऊपर
बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की हार नहीं होती। जिस विकेट की तलाश थी वो विकेट मिलने के बाद क्या वापसी कर पाएगी राया टीम इस मैदान के ऊपर? क्या इस बार गेंदबाज सुल्तान भी इस मुकाबले में वापसी दिलाएंगे अपने टीम को? आने वाली 10 गेंदें 13 रन की आवश्यकता। एक जबरदस्त मुकाबला चलता हुआ मैदान के ऊपर। बेहतरीन गेंद गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस हुई और बल्लेबाज कट करना चाहते थे ऑफसाइड की तरफ। एक किक डॉट बॉल। अब प्रेशर बढ़ सकता है इस टीम के ऊपर भी, क्योंकि एक उनका बल्लेबाज था विवेक जो आउट होने के बाद थोड़ा सा दबाव महसूस होता हुआ मैदान के ऊपर। 9 गेंदें 13 रन की आवश्यकता। धीरे धीरे इस मुकाबले में एक मजबूती पाते हुए राया टीम। फिर एक बार पड़ने के बाद ऑप्शन के बाहर। ये गेंद खराब है। ऐसी गेंदें होगी जो दबाव जो बना है वो दबाव पूरी तरह से हट सकता है और अब टीम को चाहिए 12 रन। 9 गेंदें बची है, 12 रन की आवश्यकता। एक एक रन कितनी कीमती है, एक एक रन का मूल्य कितना है आप जान चुके हैं दोनों टीमें इस मैदान के ऊपर, क्योंकि आप जीतने के लिए 9 गेंदें 12 रन की आवश्यकता। दिल को बहलाने वाला मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। दर्शक यही चाहते हैं कि मुकाबला आखिरी तक जाए और वैसे मुकाबले देखने के लिए दर्शक उत्सुक होते हैं और वही मुकाबला चलता हुआ। और यहां पर कोशिश बड़ी रखी थी मगर सिंगल मिली। सिंगल के साथ टीम आगे बढ़ती हुई। आप चाहिए मैदान के ऊपर 11 रन। टीम की टोटल है 56 हार्ड गेंद में आप 11 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला। एक आध विकेट फिर एक मजबूती दे सकता है इस टीम को, मगर एक आध बड़ा स्ट्रोक पूरी तरह से दबाव हटा सकता है इस कोलम टीम के ऊपर से। मुकाबला बेहतरीन है। 8 गेंद में 11 रन की आवश्यकता। सुल्तान अच्छी गेंद अपनी फालतू में गेंद को रोका और जब तक गेंद को रोके फेंके मिला 1 रन। 7 गेंद 10 रन की आवश्यकता। यह आखिरी गेंद महत्वपूर्ण है। आखिरी गेंद डॉट, आखिरी गेंद विकेट, ये चाहते हैं इस समय राया टीम, मगर आखिरी गेंद के ऊपर 1-2 रन या फिर चौका मुकाबले में एक मजबूती पा सकते कोलम टीम। कमाल का मुकाबला। ये क्रिकेट है दोस्तों, क्रिकेट अनिश्चित भरा होता है और हम हमेशा कहते हैं कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। क्या इस बार बाजीगर की तरह लड़ पाएंगे मैदान के ऊपर ये दोनों टीमें? सामने खेला गैप में और ये बेहतरीन चौका। गलती हुई, फील्डर पहुंच नहीं पाए और ये चौका अब आखिरी ओवर में जीतने के लिए चाहिए। इस चौके के साथ टीम पहुंची है 61। अब जीतने के लिए 6 रन की आवश्यकता। आखिरी ओवर 6 गेंदे 6 रन की आवश्यकता। पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार। डीजे सामना जिंकून दाखव बारक्या मलार। चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है, तो आपको कंपलसरी 6 रन बनाने 5 गेंदों के ऊपर। एक डॉट बॉल आप यहां से मजबूती दे सकते हैं राय टीम को।
गेंदबाज तैयार, हफीफ गेंदबाजी के लिए तैयार, राइट टाइम ओवर द विकेट, गेंदबाजी कर रहे हैं बल्लेबाज है सामने, बल्लेबाज किशोर जो बल्लेबाजी कर रहे हैं। 1 रन बनाए उस बल्लेबाज ने 2 गेंद में, तो अब जीतने के लिए 5 गेंद में 6 रन की आवश्यकता। मुकाबला इस समय चलता हुआ दोनों के बीच, ये उठाकर खेला और ये विजयी स्ट्रोक छक्के के साथ मुकाबला फिनिश किया। और ये मुकाबला अनगा 11 कोलम टीम ने जीता। कांग्रेचुलेशन इस मुकाबले को जीतने के बाद, मगर हार्ड लक राया, हरसीसी राया टीम इस मुकाबले इस प्रतियोगिता से बाहर हो चुकी है। बिल्कुल इस मुकाबले में उनकी गेंदबाजी थोड़ी सी खराब रही, जो दूसरा ओवर था पावर प्ले का वो महंगा पड़ा और अब हार का सामना करना पड़ा। बिल्कुल अगले प्रतियोगिता में एक अच्छा प्रदर्शन करे राय टीम और एक अच्छा मुकाबला जीते, ये हम आपको शुभकामना देते हैं, क्योंकि हम हमेशा कहते हैं एक बार जीतने से कोई सिकंदर नहीं बनता और एक बार हारने से कोई फकीर नहीं बनता। हार और जीत ये खेल है, कभी भी आप जीत सकते हैं, कभी हार सकते हैं, मगर अगली प्रतियोगिता में एक बेहतरीन प्रदर्शन करें, यही आपको शुभकामनाएं। और इस मुकाबले का हीरो, इस मैच का हीरो जिस बल्लेबाज उन्होंने गेंदबाजी की 2 ओवर में 11 रन देकर एक सफलता पाई थी और बल्लेबाजी करते हुए उनके बल्ले से 16 रन बने, वो विशाल बने मैन ऑफ द मैच। आइए विशाल, और बिल्कुल अगला मुकाबला 4 ओवर का होगा, सेकेंड राउंड का मुकाबला 4 ओवर का होगा। तो आइए सुनते फिर एक बार रोशन संदेह। थँक्यू सो मच योगेश मडवी सर. सामना पण पाहतोय यावेळी मैदानावरती दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना बिग फाईट मॅच मानिवली विपक्ष मामनोली या 2 टीम मध्ये